नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुढील 1 तासात. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 8 पेक्षा जास्त आरोपींना अटक झालेली आहे. तर अल्पवयीन कार चालक मुलाला बाल सुधार गृहामध्ये मुक्कामही वाढवण्यात आलाय. मात्र या प्रकरणात आता मृत तरुणी यांनी मद्यप्राशन केलं होतं हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या विसेरा रिपोर्टमध्ये बदल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय. याबद्दलची त्यांनी एक पोस्ट एक्स अकाउंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अनिल देशमुख म्हणतात, पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले. हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणून माझी अशी माहिती आहे की मृतकाच्या विसेरा रिपोर्टमध्ये अल्कोहोल पॉझिटिव्ह यावं याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे, जेणेकरून या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकलवरील तरुणी हे दारू पिऊन होते आणि त्यामुळेच हा अपघात झाला असे न्यायालयात सिद्ध करता येईल, जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल अशा पद्धतीने प्रयत्न सध्या सुरू आहेत. अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांचं खंडन पुणे पोलिसांकडून करण्यात आलंय. मृत तरुणी हे आपल्या दिशेने योग्य प्रकारे गाडी चालवत जात होते, मात्र मागून येऊन अल्पवयीन कार चालकांनी त्यांना धडक दिली. त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये, या अपघातामध्ये तरुणींची कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. त्यांचा निष्पाप बळी यामध्ये गेलेला आहे. त्यामुळे त्यांनी मद्यप्राशन केलं होतं की नाही हा मुद्दाच उपस्थित होत नाही. आणि त्याचबरोबर या केसमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी, शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही आमच्या बाजूने केस स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. मात्र आता या सगळ्यावरती त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिलाय. तर दुसरीकडे अनिल देशमुख यांनी अशा प्रकारचा जो आरोप आहे तो कशाच्या आधारावर केलाय हा प्रश्न मात्र आता उपस्थित होतोय. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. महाड तालुक्यातील खैरे गावात पहिल्याच पावसात दरड कोसळून सुदैवानं कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पहिल्याच पावसात दरड कोसळून थेट घरावर आल्यानं या खैरे गावातील नागरिक भयभीत झालेत. आमचं गाव दरडग्रस्त म्हणून घोषित असतानाही या गावाशेजारी MIDC प्रशासनानं 2 कारखान्यांना जागा दिली. या 2 कारखान्यांनी सदर डोंगराचं मोठ्या प्रमाणावर खोदकाम केलं असून त्यामुळे आमच्या गावावर दरड कोसळली असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. लक्ष्मण पवार या खैरे गावचा रहिवासी असून आत्ता ज्या पहिलाच पाऊस पडला आजच्या दिवसामध्ये 12 वाजता, त्या पहिल्याच पावसामध्ये जे ही दरड कोसळलेली आहे हे आपण पाहतच आहात. आत्ता हे जे MIDCने जे जागा दिलेली आहे, ग्रोमॅक्स कंपनी आणि सुदर्शन फार्मा या 2 कंपन्यांना जागा दिली असताना त्यांनी जे ड्रिलिंग ब्लास्टिंग केलेलं आहे त्याच्यामुळे या डोंगराला हादरे बसलेले आहेत. आणि डोंगराला हादरे बसले असताना या पहिलाच पाऊस, आज 1 तास पाऊस पडला असताना जर एवढी दरड कोसळते तर अजून आज 4 महिने जायचे आहेत. या 4 महिन्यामध्ये या गावावरती काय संकट कोसळू शकतं हे प्रशासनाने लक्षात घ्यावं. ची मागणी आहे. 6 महिने झाले शासनाकडे अशी मागणी आहे की या दरड कोसळलेलं गाव आमचं आहे आणि या कंपनीच्या कामामुळे जास्त प्रकारात रात्रंदिवसभर नुसतं काम चालू असताना सुद्धा ठोक तरी पण आता 8-10 दिवस झाले काम बंद आहे. हे शासन पण एक पण तहसीलदार, कलेक्टर कोणी आमच्या इथं आम्हाला बघायला, ढुकून बघायला सुद्धा येत नाही. आणि आता हा प्रकार घडलाय. आता पावसाचा अजून काही ठाम ठिकाणा नाही आहे, सुरुवात आहे. मग आम्ही आता काय करायचं, कुठं जायचं? तहसीलदारांना फोन लावला, ते बाहेर आहेत. मग आम्ही मेल्यानंतर आमचं काही हे करायला, पोस्टमॉर्टम करायला येणार काही लोक? हला तुम्ही पला, तुम्ही काय पला, कुठे पला? अरे सगळं पोरा टाकून पला, कंपनी आली पला. तुम्ही एवढी तुम्ही चौकशी करायला पाहिजे होती ना. मी जागा घेते MIDC कडून, ती कुठल्या क्षेत्रामध्ये आहे हे तरी चौकशी केली का त्यांनी?
घेतली ती? हा मेन गुन्हा आहे, हा गुन्हा मेन आहे. हे आजच नाही दरड बसती गाव, हे 7 वर्ष झाले या गावाला, आणि जागा ह्याने आता घेतली. हा गुन्हा दाखल करा त्यांच्यावर पहिला. तुम्ही चौकशी करून जागा कुठली पण आपण घेतली तरी जागा चौकशी करतो. विनापरवाना रस्ता खोदाई करून पिंपरी चिंचवड महापालिकेचे 2 कोटी रुपयांचं नुकसान केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक आणि इलेक्ट्रिशियन विरोधात MIDC भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून देविका इलेक्ट्रिकल्स आणि पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक गेरा बिल्डर विरोधात MIDC भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे 2-3 आठवड्यांपूर्वी गेरा बिल्डरकडून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वृक्षतोड केल्याप्रकरणी भोसरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा एकदा गेरा बिल्डरकडून यांच्यासाठी बेकायदेशीर रस्ते खोदाई करून पिंपरी चिंचवड महापालिकेचे जवळपास 2 कोटी रुपयाचं नुकसान करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र जेव्हा प्रत्यक्षात अनधिकृत वृक्षतोड करण्यात येत होती आणि तेव्हा प्रत्यक्षात अनधिकृत रस्ते खोदाई करण्यात येत होती, त्यावेळी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष का केलं, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी तक्रारदार रविराज काळे यांनी केली आहे. MSCBची लाईन टाकताना इम्पेरियल बिल्डर्सचे कुमार गेरा आणि इतर 2 यांनी साधारणतः 10 वृक्षांचं विनापरवानगी तोड करून ₹3 लाख रुपयाचं महानगरपालिकेचं नुकसान केलं आहे. त्या संदर्भात दुसरा गुन्हा जो भोसरी MIDC पोलीस स्टेशन येथे दाखल आहे, त्या संदर्भात आमचे डेप्युटी इंजिनियर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे डेप्युटी इंजिनियर यांनी भोसरी MIDC पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. आणि त्या अनुषंगाने भोसरी MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये साधारणतः 1580 मीटरचं विनापरवानगी खोदकाम केल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं साधारणतः 2 कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे, अशा संदर्भाची जी फिर्याद आहे. त्या अनुषंगाने देविका इलेक्ट्रिकल्स हा कॉन्ट्रॅक्टर्स आणि त्याचप्रमाणे त्यांना काम देणारे इम्पेरियल बिल्डर्सचे कुमार गेरा यांच्याविरुद्ध ती फिर्याद दिलेली आहे. त्या अनुषंगाने दोन्ही पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये गेरा या बांधकाम व्यावसायिकाने अनधिकृतपणे रस्ते खोदाई करून जॉगिंग ट्रॅकची तोडफोड करून आणि शेकडो झाडांची कत्तल करून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं 2 कोटीचं नुकसान केलेलं आहे. तर हे 2 कोटीचं नुकसान या बांधकाम व्यावसायिकांना त्वरित वसूल करावं. आणि एका बांधकाम व्यावसायिकाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणावरती नियम पायदळी तुडवले जात आहेत, परंतु उद्यान विभागाचे अधिकारी असतील, रस्ते विभागाचे अधिकारी असतील, याकडे सपशेल दुर्लक्ष करतायत. तर माझी आयुक्तांना विनंती असेल की या संपूर्ण प्रकरणाची या अधिकाऱ्यांची चौकशी करावी आणि या गेरा बांधकाम व्यावसायिकाचे पिंपरी चिंचवड शहरामध्ये अन्य ठिकाणी पुढे बांधकाम चालू असतील तर अशा सर्व ठिकाणांची देखील चौकशी करावी की या बांधकाम व्यावसायिकांनी विद्युत लाईन टाकताना अनधिकृत प्रमाणे रस्ते खोदाई करून विद्युत लाईन टाकली आहे का, झाडांची कत्तल देखील केली आहे का, या संपूर्ण प्रकरणांची देखील चौकशी करावी. आणि या बांधकाम व्यावसायिकाला जो काही 2 कोटी रुपयाचा महानगरपालिकेचा नुकसानीचा जो काही दंड द्या बांधकाम व्यावसायिकाला आकारलेला आहे, हा दंड त्वरित त्याच्याकडनं वसूल करावा. आणि पिंपरी चिंचवड शहरामध्ये या बांधकाम व्यावसायिकाच्या ज्या साईट्स असतील त्या साईटनं सुद्धा स्थगितीचे आदेश द्यावेत जोपर्यंत हा दंड वसूल होत नाही. आयुक्तांनी या संबंधित प्रकरणी उचित कारवाई न केल्यास आम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू. पोर्शे कार अपघात प्रकरणी ससूरमध्ये अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्याप्रकरणी 2 डॉक्टरांचं निलंबन करण्यात आलं होतं. आता या प्रकरणाची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनेही गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी अटकेत असलेले डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलनं नोटीस बजावली होती. त्या नोटीसीला दोघांनीही उत्तर दिले. त्यानंतर आता पुणे पोलीस आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडून माहिती आणि पुरावे मागितले गेलेत. ही माहिती आणि पुरावे मिळाल्यानंतर त्याची तपासणी करण्यात येणार आहे आणि यामध्ये दोषी आढळल्यास या दोन्ही डॉक्टरांचा वैद्यकीय परवाना 1 दिवसांपासून ते कायमस्वरूपी रद्द होऊ शकतो, अशी माहिती महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलच्या वतीने देण्यात आली. कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी रुग्णालयाच्या न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे तत्कालीन प्रमुख डॉक्टर अजय तावरे आणि आपत्कालीन कक्षातील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांना पुणे पोलिसांनी अटक केली होती. डॉक्टर तावरे आणि डॉक्टर हरनोळ सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणामध्ये रोज नवनवीन ट्विस्ट येत आहेत। या प्रकरणात आतापर्यंत 8 पेक्षा जास्त आरोपींना अटक झालेली आहे। तर अल्पवयीन कार चालक मुलाला बाल सुधार गृहामध्ये मुक्कामही वाढवण्यात आलाय। मात्र या प्रकरणात आता मृत तरुण तरुणी यांनी मद्यप्राशन केलं होतं हे सिद्ध करण्यासाठी त्यांच्या विसेरा रिपोर्टमध्ये बदल करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलाय। याबद्दलची त्यांनी एक पोस्ट एक्स अकाउंटवरून शेअर केली आहे। या पोस्टमध्ये अनिल देशमुख म्हणतात, पुणे हिट अँड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले। हे उघड झाले आहे। आता माजी गृहमंत्री म्हणून माझी अशी माहिती आहे की मृतकाच्या विसेरा रिपोर्टमध्ये अल्कोहोल पॉझिटिव्ह यावं याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे, जेणेकरून या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकलवरील तरुण तरुणी हे दारू पिऊन होते आणि त्यामुळेच हा अपघात झाला असे न्यायालयात सिद्ध करता येईल, जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल अशा पद्धतीने प्रयत्न सध्या सुरू आहेत। अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपांचं खंडन पुणे पोलिसांकडून करण्यात आलंय। मृत तरुण तरुणी हे आपल्या दिशेने योग्य प्रकारे गाडी चालवत जात होते, मात्र मागून येऊन अल्पवयीन कार चालकांनी त्यांना धडक दिली। त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये, या अपघातामध्ये तरुण तरुणींची कोणत्याही प्रकारची चूक नाहीये, त्यांचा निष्पाप बळी यामध्ये गेलेला आहे। त्यामुळे त्यांनी मद्यप्राशन केलं होतं की नाही हा मुद्दाच उपस्थित होत नाही। आणि त्याचबरोबर या केसमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई व्हावी, शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही आमच्या बाजूने केस स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करतोय, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। मात्र आता या सगळ्यावरती त्यांनी माध्यमांशी बोलायला नकार दिलाय। तर दुसरीकडे अनिल देशमुख यांनी अशा प्रकारचा जो आरोप आहे तो कशाच्या आधारावर केलाय हा प्रश्न मात्र आता उपस्थित होतोय। पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी। केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी आम्ही महायुतीला अर्थात भारतीय जनता पार्टी, शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना पाठिंबा देतोय, हे वाक्य होतं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं। आणि शिवतीर्थावर जो गुढीपाडवा मेळावा पार पडला होता त्याच्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला होता। लोकसभा निवडणुकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीसाठी 4 प्रचार सभा देखील घेतल्या। मात्र आता परिस्थिती काहीशी बदललेली आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी जी आहे ती तयारी दर्शवलेली आहे। 220 ते 225 जागांवर आमची तयारी झाली आहे, असं मनसे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे। आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बैठक बोलवली होती पदाधिकाऱ्यांची आणि या बैठकीमध्ये विधानसभा निहाय जी आहे ती चर्चा झाली असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिल्याचं पाहायला मिळालं। खरं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा फटका जो आहे तो सहन करावा लागला। अबकी बार 400 पार म्हणणाऱ्या भाजपाचा जो रथ होता, विजयी रथ जो होता, तो कुठेतरी 240 जागांवरच येऊन थांबल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। आणि त्यानंतर अनेक घटना घडामोडी घडत असताना महाविकास आघाडी विधानसभेच्या तयारीला जवळपास लागल्याचं पाहायला मिळत असताना आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्वबळावर लढण्याची तयारी जी आहे ती तयारी दर्शवलेली आहे। ज्यावेळी कोकण पदवीधर मधून अभिजित पानसे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला होता, त्याच वेळी मनसे नेते शिशिर शिंदेंनी प्रत्येक वेळी आम्ही माघार घेणार नाही असं म्हणून एक सूचक विधान केलं होतं आणि त्याचाच आज जो परिपाक आहे तो बैठकीमध्ये पाहायला मिळतोय। याच सगळ्या विषयावर मनसे ची जी स्वबळावर लढण्याची घोषणा आहे किंवा मनसेचं जे एकला चलो रेचं मोहीम आहे या सगळ्यावर बोलण्यासाठी, या सगळ्याचं विश्लेषण करण्यासाठी माझ्या सोबत आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे। राजरत्न, ज्या दिवशी गुढीपाडवा मेळावा मनसेचा झाला त्यावेळी राज ठाकरेंनी
आता विधानसभेच्या तयारीला लागा असं म्हणत महायुतीला जो आहे तो बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र लोकसभेची निवडणूक पार पडताच मनसेने आपला उमेदवार जो आहे तो कोकल पदवीधरला जाहीर केला. नंतर अभिजित पानसेंनी माघारही घेतली आणि आता मनसेकडून विधानसभा स्वबळावर लढण्याची तयारी. संकेत, आपण बघतोय की ज्यावेळी मनसेनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये स्वबळाचा नारा दिला होता आणि त्या नाऱ्यामध्ये त्यांनी गुढीपाडवा मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही बिनशर्त जे आहे ते नरेंद्र मोदींना पाठिंबा देतोय. त्यांनी असं सांगितलं नव्हतं की आम्ही भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतोय. त्यांनी असं सांगितलं नव्हतं की आम्ही एनडीएला पाठिंबा देतोय. त्यांनी फक्त एवढं सांगितलं होतं की आम्ही नरेंद्र मोदींना पाठिंबा देतोय आणि बिनशर्त पाठिंबा देतोय. आणि राज ठाकरेंच्या त्या सभेतलं शेवटचं वाक्य होतं की मी फक्त कार्यकर्त्यांना एवढंच सांगतोय की विधानसभेच्या तयारीला लागा. त्यावरून हे सूचक होतं की राज ठाकरे हे विधानसभेची तयारी, त्यांचा पक्ष मनसे विधानसभेची तयारी ही जोरदार करणार आहे. आणि त्याच अनुषंगाने राज ठाकरेंनी आज बांद्र्यातून रंगशारदा सभागृहामध्ये पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये मनसे हे स्वबळावरती 200 ते 225 जागा लढणार आहे हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. आणि ज्यावेळी लोकसभा निवडणुकीमध्ये बघितलं की मनसेनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभाही घेतल्या. पुण्यामध्ये त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ सारसबाग चौकामध्ये जाहीर सभा घेतलेली होती. त्याचबरोबर त्यांनी कल्याणमध्ये जी आहे जे एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली. त्याचबरोबर ठाण्याचे जे उमेदवार होते नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ ही सभा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यानंतर ज्यावेळी लोकसभा निवडणूक झाल्या, लोकसभा निवडणुकीच्या नंतर ज्या प्रकारचे निकाल आले, निकाल अत्यंत धक्कादायक होते. कारण यामध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मतदारांनी पसंती दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. लोकसभेच्या 48 जागांपैकी 30 जागांवरती महाविकास आघाडीने विजय मिळवला आणि त्यांचेच असणारे सांगलीचे जे उमेदवार आहेत विशाल पाटील यांनी सुद्धा विजय मिळाला. असं एकंदरीत जर बघितलं तर महाविकास आघाडीला 31 जागांवरती विजय मिळाला तर महायुतीला केवळ 17 जागांवरती समाधान मानावं लागलं, ज्यामध्ये 9 जागांवरती अर्थात भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला. कारण भारतीय जनता पक्षाच्या मागच्या निवडणुकीमध्ये संख्येत 23 जागा होत्या, त्यापैकी केवळ 9 जागांवरती भारतीय जनता पक्षाला विजय मिळाला तर शिंदेच्या शिवसेनेला 7 जागांवरती विजय मिळालेला आपल्याला एकंदरीत दिसून आलं. त्यावेळी लोकसभेचे निकाल आले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शपथ घेतली. परंतु या शपथ समारंभ सोहळ्यामध्ये ज्या मनसेनी बिनशर्त भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला, ज्या एनडीएला मनसेनी बिनशर्त पाठिंबा दिला, त्या राज ठाकरेंना शपथविधी सोहळ्याला आमंत्रित करण्यात आलेलं नव्हतं. ही बाब कुठेतरी मनसेच्या कार्यकर्त्यांना खटकली होती. आणि ज्यावेळी कोकण पदवीधरसाठी जे आहे उमेदवारांची घोषणा करण्यात आली, त्यावेळी अभिजित पानसे यांना मनसेकडून कोकणमधून उमेदवारी देण्यात आली. आणि त्यावेळी भारतीय जनता पक्षाने विनंती केल्याच्या नंतर अभिजित पानसे यांनी कुठेतरी उमेदवारी मागे घेतली. त्यावेळी शिशिर शिंदे असं म्हणाले की आम्ही प्रत्येक वेळी आम्ही माघार घेणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि आज जी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली विधानसभेच्या तयारीच्या दृष्टिकोनातून, त्यामध्ये त्यांनी 200 ते 250 जागा, 200 ते 225 जागा आम्ही लढणार आहोत असं मनसेच्या वतीनं संकेत स्पष्ट करण्यात आलं होतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जेव्हा माध्यमांशी किंवा या पत्रकार पदाधिकाऱ्यांशी बोलत होते त्यावेळी राज ठाकरेंनी अनेक मुद्द्यांना जो आहे तो परामर्श केलेला आहे किंवा अनेक मुद्दे जे आहेत ते पदाधिकाऱ्यांसमोर ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये बोलताना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना राजरत्न राज ठाकरे असं देखील म्हटलेत की महाविकास आघाडीचं जे मतदान झालंय ते मोदी विरोधातून झालंय, महाविकास आघाडीच्या प्रेमापोटी झालेलं नाहीये. नक्कीच संकेत, आपण बघतोय की मोदी विरोधातून ज्या राज ठाकरेंनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला, त्यांनी सांगितलं होतं की मी भाजपाला पाठिंबा देत नाही, मी नरेंद्र मोदींना बघून पाठिंबा देतोय. जर आपण बघितलं की 2014चं जे वातावरण होतं की नरेंद्र मोदी, एक मोदींची लाट होती. 2019 मध्ये बघितलं की नरेंद्र मोदींचा करिश्मा होता. परंतु 2024च्या निवडणुकीमध्ये आपण बघितलं तर ज्या प्रकारे राज्यामध्ये जे पक्ष फोडून भारतीय जनता पक्ष सत्तेत आला होता, आपण पाहिलं 2019चं जे राजकारण होतं ते पूर्णपणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नव्हतं. कारण उद्धव ठाकरे यांची शिवसेना भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांनी निवडणुका लढवल्या, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत जास्त सत्ता स्थापन केली. 2.5 वर्षाच्या कालखंडाच्या नंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केलं आणि त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत जास्त सत्ता स्थापन केली. काही वर्ष जातात न जातात तोच अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला आणि शिंदेसोबत आले आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. हे जे एकंदरीत राजकारण होतं की मतदारांनी नेमकं मतदान कुणाला केलं, मतदारांनी स्पष्ट कौल दिला होता की शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सत्तेमध्ये बसेल. परंतु ज्या प्रकारे मतदारांनी केलेल्या मतदानाची अवहेलना झाली,
ती कुठेतरी मतदारांना आवडली नाही आणि त्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मतदान गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि ज्या प्रकारे नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचार केला, त्यांनी नकली शिवसेना असा ठाकरेंच्या शिवसेनेचा उल्लेख केला, तो कुठेतरी मराठी मतदारांना आवडल्याचं आपल्याला दिसत नाही. पुण्यामधल्या जाहीर सभेमध्ये नरेंद्र मोदी असं म्हणाले की शरद पवारांचा त्यांनी भटकती आत्मा उल्लेख केला होता, तो कुठेतरी मतदारांना आवडला नाही. बारामतीमध्ये जाऊन चंद्रकांत पाटील यांनी असा उल्लेख केला की आम्हाला शरद पवारांना संपवायचंय, हा उल्लेख कुठेतरी चंद्रकांत पाटलांनी जो शरद पवारांचा केला तो कुठेतरी मतदारांना आवडला नाही. कुठेतरी मराठी मतदार जो आहे तो कुठेतरी महाविकास आघाडीच्या बाजूने आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं. कारण ज्या प्रकारे एक नरेटिव्ह सेट केला गेला होता, ज्या प्रकारे एक प्रचार भारतीय जनता पक्षाकडून आणि एनडीए कडून प्रचार केला जात होता, तो कुठेतरी मतदारांना आवडलं नाही. हे आपल्याला एकंदरीत मतदारांच्या निकालावरून आपल्याला अगदी स्पष्ट दिसलेलं आहे. आणि त्यामुळे ह्या प्रचारामुळे महाविकास आघाडीला मतदारांचा कौल नव्हता, परंतु मोदी विरोधातून महाविकास आघाडीला मतदान झालेलं आहे, असं आजच्या बैठकीमध्ये राज ठाकरेंनी सांगितलेलं आहे. राजरत्न, पुढे सुद्धा बोलत असताना राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये आणखी एक दुसरा आणि मोठा मुद्दा जो आहे तो ठेवल्याचं पाहायला मिळालं. ज्या मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेची स्थापना झाली, स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना केली, त्याच मराठी माणसाचं अपेक्षेप्रमाणे मतदान जे आहे ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला झालं नाही, असं राज ठाकरे म्हणतायत. आपण बघतो की संकेत, ज्यावेळी मराठी माणसांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेची स्थापना झाली होती, शिवसेनेला पहिली सत्ताही ठाण्यातून दिली, त्याच ठाण्यातून शिवसेनेच्या विरोधात अर्थात ठाकरेंच्या विरोधात बंड झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. आणि एकनाथ शिंदे यांनी 40 पेक्षा जास्त आमदारांना सोबत घेत थेट आपल्याला हा प्रवास माहिती आहे, सुरत गुवाहाटी मार्गे गोवा करत त्यांनी थेट महाराष्ट्रामध्ये सत्ता स्थापन केली. कुठेतरी ही बाब मराठी माणसांना आवडलेली नव्हती, कारण मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी संघर्षासाठी शिवसेनेची स्थापना झाली होती. बाळासाहेब ठाकरेंनी ती स्थापना केली, तोच पक्ष आज फुटलेला हा मराठी माणसांना आवडलेला नव्हता. आणि त्यामुळे कुठेतरी हे मराठी मतांचं जे विभाजन झालं होतं, काही मराठी मते ठाकरेंकडे आली, कारण ठाण्याने जी शिवसेनेला सत्ता दिली त्याच ठाण्यामध्ये राजन विचारे जे की आनंद दिघे यांचे शिष्य समजले जातात, त्यांचा पराभव झाला. आणि शिंदेच्या शिवसेनेचा तिथं नरेश मस्के यांचा विजय झाला. तिथं कुठेतरी मराठी मते स्प्लिट झाल्याची पाहायला मिळाली. कल्याण लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीकांत शिंदे यांचा विजय झाला, वैशाली दरेकर राणे यांचा ठाकरेंच्या उमेदवारांचा पराभव झाला, तिथेही मराठी मतं स्प्लिट झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. परंतु मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मराठी माणसाला जो आहे ठाकरेंच्या शिवसेनेला जे आहे मराठी माणसांनी पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. परंतु तिथेही सुद्धा आपण बघतोय की जे उमेदवार होते त्या उमेदवारांचा शिंदेच्या उमेदवारांचा जो आहे तिथं ठाण्यामध्ये पराभव झाला. एकंदरीत मुंबईमध्ये निसटता विजय झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाला. जे की कीर्तिकर यांचे चिरंजीव होते त्यांचा आपल्याला पराभव झाल्याचा आपल्याला एकंदरीत पाहायला मिळाला. अगदी 48 मतांनी त्यांचा तो पराभव झाला. पण हाही कुठंतरी मराठी मताची मध्ये जी फूट पडली त्या याच्यामधूनच जो आहे तो रवींद्र वायकर यांचा जे शिंदेचे जे शिवसैनिक होते त्यांचा विजय झाल्याचा आपल्याला पाहायला मिळाला. आणि ही कुठेतरी बाब मतदारांना आवडली नाही. हीच बाब जी आहे ती बैठकीमध्ये राज ठाकरेंनी हेरली. पूर्णपणे मराठी मतं जी आहेत ती उद्धव ठाकरेंना मिळालेली नाहीत. आजही मराठी मतं ही आपल्या बाजूने आहेत असं कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न हा राज ठाकरेंनी आजच्या बैठकीमधून केलेला आहे. आणि कुठेतरी त्यांना मतदारांचा कॉन्फिडन्स लेवल असेल, मतदारांचा आत्मविश्वास वाढण्याच्या दृष्टिकोनातून राज ठाकरेंनी हे विधान केल्याचं आपल्याला दिसून येते. आणि राज ठाकरे हे स्वबळावरती 200 ते 225 जागा हे लढू शकतात. कारण ज्या मनसेची 2006 साली स्थापना झाली त्या मनसेनी बाळासाहेब ह्यातीत असताना 2009 मध्ये स्वबळावरती 13 आमदार निवडून आले होते. त्याच मनसेला आज आपण बघतोय की त्या मनसेचा केवळ 1 आमदार हा कल्याणमधून आहे, ते राजू पाटील, ते सुद्धा मनसेच्या विरोधात असल्याचं वारंवार सांगितलं जाते. कारण कायम आपण कल्याणमध्ये संघर्ष बघितला की श्रीकांत शिंदे विरुद्ध राजू पाटील असा संघर्ष बघितला. त्यांचाच प्रचार जो आहे, त्यांनाच मतदान करण्याची जी वेळ आहे ती राजू पाटील यांच्यावरती सुद्धा आल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यामुळे कुठेतरी राज ठाकरेंनी सांगितलंय की आता कार्यकर्त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्याच्या दृष्टिकोनातून राज ठाकरेंनी मनसैनिकांना आदेश दिलेले आहेत की विधानसभेच्या तयारीला लागा आणि 200 ते 225 जागा मनसे ही स्वबळावरती लढू शकते. राजरत्न, या बैठकीमध्ये जो तू मगाशी उल्लेख केलास की 2 पक्ष फुटले गेले. अगोदर एकनाथ शिंदेंनी बंड केलं, एकनाथ शिंदे सुरत, गुवाहाटी, गोवा, नंतर मुंबई असा एकनाथ शिंदेंचा एकंदरीत प्रवास जो आहे तो प्रवास राहिला. आणि मग महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाची शपथ जी आहे ती घेतली.
शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि नाव जे आहे ते देखील उद्धव ठाकरेंपासून हिरावलं गेलं आणि ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला दिलं गेलं. आणि हाच मुद्दा जो आहे तो कुठेतरी मतदारांना पटला नाही. पुढे अजित पवारांनी त्या एकनाथ शिंदेच्या पावलावर पाऊल ठेवलं. हा पक्षफुटीचा परिणाम महायुतीच्या मतदानावर झालाय असं देखील राज ठाकरेंनी पदाधिकारी बैठकीत सांगितलं. संकेत कसं आहे की महाराष्ट्र हा कायम देशाला विचार देणारं राज्य ठरलेलं आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृतीला छेद देणारा जो काही प्रकार झाला 2019 नंतर, विशेषतः उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ज्या सत्ता स्थापन केली आणि त्यानंतर ज्या प्रकारे एक विरोधी पक्षनेता झाल्याच्या नंतर आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांनी प्रचार सभेमध्ये एक वाक्य केलं होतं की मी पुन्हा येईन. त्यांच्या ह्या पुन्हा येईन वरून ज्या प्रकारे त्यांना ट्रोल करण्यात आलेलं होतं त्यावेळेस त्यांनी विधानसभेमध्ये उत्तर देताना सांगितलं की मी पुन्हा येणारच आहे असं त्यांनी सांगितलं. परंतु ज्यावेळी त्यांनी एकनाथ शिंदेंना घेऊन सोबत आले त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी 2 पक्ष घेऊन मी पुन्हा आलोय. ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडल्या गेली, ज्या प्रकारे शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडला गेला, हा निर्णय कुठेतरी मतदारांना आवडला नाही. विशेषतः ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जर बघितलं तर ते बाजूला ठेवू आपण थोड्या वेळासाठी, परंतु ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांची शिवसेना फोडल्या गेली, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचं नाव शिवसेना आणि त्यांच्या पक्षाचं धनुष्यबाण हे चिन्ह ज्या प्रकारे निवडणूक आयोगाकडून शिंदेच्या शिवसेनेला देण्यात आलं हे कुठेतरी मतदारांना आवडलं नाही. आणि ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी प्रचार केला त्या प्रचारामध्ये त्यांनी मशाल हाती घेतली आणि मशाल चिन्हावरती त्यांनी प्रचार केला आणि पॉझिटिव्हली प्रचार केला आणि कायम सांगत होते की माझ्या पक्षाचं नाव आणि चिन्ह जरी चोरलेलं असेल तरी बाळासाहेबांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत आणि मराठी मत जे आहेत आजही मराठी माणूस हा आमच्या बाजूला आहे असं कुठेतरी उद्धव ठाकरे कायम जे आहेत ते प्रचार सभेमधून सांगत होते. आणि त्याचाच कुठेतरी प्रतिबिंब आपण पाहतो की उद्धव ठाकरेंना लोकांनी भरभरून मतदान केल्याचं आपल्याला दिसून आलं. राजरत्न, एका बाजूला पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती, दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे ज्या वरळी मतदारसंघाचे आमदार आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये संदीप देशपांडेंचे भावी आमदार असे फलक देखील तिथे लागल्याचं पाहायला मिळतंय. म्हणजे मनसेकडून संदीप देशपांडेंना वरळीच्या रिंगणामध्ये उतरवलं जाईल अशा चर्चा आता तिथे राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. आपण बघतोय की ज्यावेळी 2009ला विधानसभेचे निकाल आले त्यानंतर 13 आमदार हे मनसेकडे होते. त्यानंतर मनसेकडे कोणतंही नेतृत्व शिल्लक राहिले नाही. त्यानंतर जे देशपांडे आहेत संदीप देशपांडे यांना जे आहे वरळीमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलेलं आहे आणि येणार आहे त्यासाठी त्यांचे फलक लावलेले आहेत. परंतु आपण बघतोय की उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव असणारे माजी पर्यावरण मंत्री यांचा आदित्य ठाकरे यांचा तो मतदारसंघ आहे. मागच्या निवडणुकीत पहिलीच निवडणूक त्यांनी लढवली होती, त्यामध्ये विजय संपादन केला आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात त्यांची पर्यावरण मंत्रीमधून वर्णी लागलेली आहे. परंतु ज्या प्रकारे संदीप देशपांडे म्हणतायत की ज्या प्रकारे त्यांचे फ्लेक्स लागलेले आहेत त्या माध्यमातून संदीप देशपांडे हे मनसेकडून उद्धव ठाकरे अर्थात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात विधानसभेच्या रिंगणामध्ये असू शकतात आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी सुद्धा सुरू केलेली आहे. एकंदरीत राजरत्न, मनसेची बैठक जी आहे ती बैठक आज पार पडलेली आहे. मनसेचा पहिल्याच निवडणुकीचा स्ट्राईक रेट 13 राहिला आहे. मात्र नंतर 2014ला असेल तर शरद सोनवणेंच्या रूपाने जुन्नरमधून एकच आमदार निवडून आला. 2019ला सुद्धा राजू उर्फ रतन पाटलांच्या रूपानं एकच आमदार जो आहे तो निवडून आला. आणि आता मनसेने जी आहे ती 200 ते 225 जागांवर तयारी करत असल्याचं सांगितलेलं आहे. लोकसभेला सुद्धा मनसेकडून आढावा जो आहे तो घेतला जात होता. मात्र राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळं मनसेने लोकसभेच्या रिंगणामध्ये मनसे पाहायला मिळाली नाही. आता विधानसभेला नेमकं काय होतं, कारण की एक चर्चा अशी देखील होती की मनसे लोकसभेला बिनशर्त पाठिंबा महायुतीला देईल आणि पुढे विधानसभा आल्यानंतर विधानसभेला मनसेच्या उमेदवाराला शिंदेची शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि दादांची राष्ट्रवादी जी आहे ती एकत्र येऊन मदत करेल. मात्र आता राज ठाकरेंनी स्वबळाची भूमिका दिल्यानंतर पुढच्या काळामध्ये नेमक्या काय राजकीय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं आहे. या सगळ्याबाबतचे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. तोपर्यंत पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. 6 दिवसांपासून अंतरवाली सराटीमध्ये सुरू असणारं मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण जे आहे ते तूर्त स्थगित झालेलं आहे. 13 जुलैपर्यंतचा वेळ मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला आहे. राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि छत्रपती संभाजीनगरचे
नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जात भेट घेतली होती आणि मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयऱ्यांची जी अंमलबजावणी आहे त्या अंमलबजावणीच्या मागणीसाठी ठाम होते आणि याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण देखील पुन्हा एकदा सुरू केलं होतं. सगळे सोयरेसाठी आम्ही सरकारला 5 महिन्याचा वेळ दिला होता असं जरांगे पाटील जे आहेत ते म्हणत होते. आणि आता जोपर्यंत सगळे सोयरेची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही असा निर्धार देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. मात्र शंभूराज देसाई आणि संदीपान भुमरे हे मनोज जरांगे पाटील यांना जाऊन भेटल्यानंतर शंभूराज देसाई यांनी ही गोष्ट सांगितली की तुम्ही 5 महिन्याचा सरकारला वेळ दिला होता हे बरोबर आहे, मात्र मध्यंतरी आचारसंहिता लागली, आता आम्ही लवकर जो आहे तो तोडगा काढू आणि याबाबतचा निर्णय जो आहे तो निर्णय देखील आम्ही घेऊ. त्यानंतर जरांगे पाटील यांनी 13 जुलैपर्यंतचा वेळ सरकारला दिला आणि आपलं उपोषण जे आहे ते तूर्त स्थगित केलं. या दरम्यान या चर्चेमध्ये नेमकं काय घडलं, सरकारसोबतच्या बैठकीमध्ये काय घडलं हेच आपण जाणून घेणार आहोत. याच्यावरच आपण याचाच आढावा जो आहे तो घेणार आहोत. माझ्यासोबत या चर्चेमध्ये असणार आहे माझा सहकारी राजरत्न जोंधळे. राजरत्न, अंतरवाली सराटी हे मराठा आंदोलनासाठीचं केंद्र आहे ते बनल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. जरांगे पाटील यांची पहिले दोन्ही आंदोलन अंतरवाली सराटीने पाहिली. अंतरवाली सराटी टू अशीपर्यंतचा एक विराट असा मोर्चा जो आहे तो देखील अंतरवाली सराटीने पाहिला आणि आता मनोज जरांगे पाटलांचं 3रं आंदोलन, 3रं उपोषण. मात्र आज ते उपोषण जे आहे ते 6 दिवसानंतर स्थगित झाल्याचं पाहायला मिळतंय. नेमकं काय घडलं? आपण बघतोय की मराठा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील हे मागील 30 सप्टेंबर पासून आंदोलनाला बसले होते आणि आपण बघतोय की आंदोलनाने ज्यावेळी तीव्र रूप धारण केलं, ज्यावेळी आंदोलनकर्त्यांवरती पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला आणि त्यानंतर काही जणांवरती गोळीबार झाला असा सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला होता. त्यानंतर हे आंदोलन चिघळलं होतं. आंदोलनकर्त्यांकडून सुद्धा पोलिसांवरती दगडफेक करण्यात आली. त्यानंतर या आंदोलनाची कुठेतरी संकेत सर्वच विरोधी पक्षांनी मुख्यतः दखल घेतली. शरद पवार असतील, स्वतः राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, प्रकाश आंबेडकर असतील, या सर्वांनीच मनोज जरांगे पाटील यांची थेट अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली आणि मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा दिला. त्यानंतर राज्य सरकारने सुद्धा स्वतः यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मध्यस्थी केली, मनोज जरांगे पाटील यांना विनंती केली होती आणि त्यानंतर हे आंदोलन स्थगित झालं. परत एकदा ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी 2ऱ्या टप्प्यातलं आंदोलन सुरू केलं आणि पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची मागणी होती की मराठवाड्यामधल्या ज्या कुणबी नोंदी तपासल्या जाव्यात आणि त्या आधारावरती मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्यात यावं आणि त्यांना कुणबी जातीची प्रमाणपत्र देण्यात यावी. ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी 2ऱ्या टप्प्यातलं आंदोलन चालू केलं आणि त्यावेळेस त्यांनी सरकारपुढे विनंती केली की महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं आणि त्यांचा ओबीसी प्रवर्गामध्ये समावेश करून त्यांना आरक्षण देण्यात यावं अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली होती. त्यासाठी संदीप शिंदे समिती सुद्धा नेमण्यात आली. राज्यभरामध्ये कुणबी नोंदी तपासण्याचं कामही सुरू झालं. थेटपणे सरकारने GR सुद्धा, आणि ह्या सर्व कुणबी नोंदी तपासल्यानंतर यामध्ये GR येत नव्हता. त्यासाठी मनोज जरांगे पाटील थेट अंतरवाली सराटीपासून थेट मुंबईपर्यंत त्यांनी जाहीर मोर्चा काढला होता. परंतु त्यांचा मोर्चा जो आहे तो वाशी APMC मार्केटच्या जवळ अडवण्यात आला. त्यानंतर तिथं जे आहे सरकारने मराठा आरक्षण देण्याचं जाहीर केलं आणि त्याचबरोबर मनोज जरांगे पाटीलचं त्यावेळी त्यांनी तो GR सुद्धा काढल्याचं आपल्याला माहिती, अधिसूचना काढली होती आणि त्यानंतर तिथून मनोज जरांगे पाटील हे परत अंतरवाली सराटीमध्ये आले. त्यानंतर मनोज जरांगे पाटील हे यांच्या मागणीवर नंतर ठाम झाले की आम्हाला सगळे सोयऱ्यांवर आधारित आरक्षण द्या. म्हणजे सगळे सोयरे म्हणजे आमचे जे नातेवाईक आहेत, म्हणजे आईकडच्या नातेवाईकांना सुद्धा त्यांचा सगळे सोयऱ्यांमध्ये समावेश करण्यात यावा आणि आईकडच्या नातेवाईकांना सुद्धा कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केली आणि तेव्हा कुठंतरी राज्य सरकारच्या वतीने सांगण्यात आलं की असं करता येणार नाही. त्यावेळी त्या आधीच्या शिष्टमंडळामध्ये जर आपण बघितलं तर धनंजय मुंडे होते, त्याचबरोबर गिरीश महाजन होते. गिरीश महाजनांनी त्यामध्ये सांगितलं की आम्हाला सगळ्या सोयऱ्यांमध्ये आईच्या बाजूचे नातेवाईक आम्हाला ग्राह्य धरता येणार नाहीत, कारण ते रक्ताच्या नातेवाईकामध्ये येत नाहीत, त्यामुळे त्यांना जे आहे ते आरक्षण देता येणार नाही. त्यावेळी मनोज जरांगे पाटील त्यांच्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर या संदर्भामध्ये जे आहे देवेंद्र फडणवीस यांनी अर्थात विधानसभेमध्ये त्यांनी थेटपणे एक समिती नेमली, SIT नेमली आणि या संपूर्ण आंदोलनाची चौकशी केल्या जाईल असं सांगितलं आणि त्यानंतर कुठेतरी मनोज जरांगे पाटील राज्य सरकारमध्ये कुठेतरी वाद झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर परत एकदा लोकसभेच्या निवडणुका लागल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जरांगे फॅक्टर जो आहे
तर मराठवाड्यामध्ये त्याचा मोठा फटका हा महायुतीला बसल्याचं पाहायला मिळालं. महायुतीच्या ज्या भारतीय जनता पक्षाच्या 23 जागा होत्या त्या अत्यंत घसरून 9 पर्यंत महाराष्ट्रामध्ये जागा आल्या आणि महायुतीच्या ज्या 40+ जागा होत्या त्या आपण बघतोय संकेत, तर त्या जेमतेम 17वरती येऊन ठेपलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्याचा मोठा फटका बसलाय. मराठवाड्यामध्ये जालन्यामधून जे माजी मंत्री असणारे विद्यमान मंत्री जे होते रावसाहेब दानवे त्यांचा पराभव झाला, बीडमधून पंकजा मुंडेंचा पराभव झाला, नांदेडमधून जे आहे ते प्रतापराव पाटील चिखलीकरांचा पराभव झाला. असे धक्कादायक पराभव जे आपण मराठवाड्यामध्ये मध्ये बघितले आणि त्यामध्ये मुख्यतः हा फॅक्टर होता मराठा फॅक्टर आणि मनोज जरांगे पाटील फॅक्टर हा महत्त्वाचा ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आधीच जाहीर केलं होतं की मी उपोषणाला बसणार आहे आणि ज्यावेळी निकाल लागला लोकसभा निवडणुकीचा 4 तारखेला निकाल लागला आणि त्यांनी जाहीर केलं होतं की मी 5 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे. त्या प्रकारे मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसलेले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज 6वा दिवस आहे आणि त्यांची मुख्यतः मागणी होती की सगळ्या सोयऱ्यांनाही आम्हाला आरक्षण द्यावं आणि सगळ्या सोयऱ्यांचा जो GR काढण्यात यावा अशी मागणी होती. त्यासाठी आता जे आहे राज्य सरकारचं जे शिष्टमंडळ आहे ज्यामध्ये संदीपान भुमरे असतील जे की छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार आहेत, त्याचबरोबर उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई सुद्धा आहेत, त्याबरोबर राणा जगजित सिंग जे आहेत आमदार आहेत ते सुद्धा या शिष्टमंडळामध्ये आहेत. त्यांनी थेटपणे जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना विनंती केली की आम्हाला काही वेळ द्या, कारण एवढ्या वेळ जे होती निवडणुकीची आचारसंहिता होती त्यामुळे आम्हाला त्यावरती प्रोसेस करायला आम्हाला वेळ मिळाला नाही, त्यासाठी आम्हाला वेळ द्यावा. जरांगे पाटील यांच्याकडून जे आहे 1 महिन्याच्या आतमध्ये जे आहे यावरती मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने सांगितलं आलं की 1 महिन्याच्या आत जे आहे तुम्ही सगळी प्रोसेस करून घ्या, मी तुम्हाला 13 जुलैपर्यंत अल्टिमेटम देतो. जर तुम्ही 13 जुलैपर्यंत जर आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही महाराष्ट्रभर जे आहे ते आमचे उमेदवार उभे करू, असा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिलेला आहे आणि त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचं आंदोलन तुर्तास तरी स्थगित केलंय. राजरत्न, उपोषण स्थगित जरी केलं असलं तरी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुढचा 1 महिन्यापर्यंतचा वेळ जो आहे तो वेळ दिलेला आहे आणि जर 1 महिन्याच्या आतमध्ये सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही तर निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरेन असं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे. जसं तू सांगितलं तसं मराठवाड्यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान जरांगे फॅक्टरची चर्चा सर्वत्र झाली. मराठवाड्यामध्ये सत्ताधारी भाजपाला जो आहे तो मोठा फटका बसला. छत्रपती संभाजीनगरची जागा वगळता महायुतीला फारसं यश जे आहे ते कुठेच मिळाल्याचं पाहायला मिळालं नव्हतं. त्यामुळं विधानसभेतील पराभवाच्या भीतीनं काही आमदारांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. खासदार बजरंग सोनवणे असतील किंवा तिकडे आरोग्यमंत्री असणारे तानाजी सावंत असतील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. आज सकाळीच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे देखील जरांगे पाटलांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता शंभूराज देसाई यांनी तिथे जाऊन जरांगे पाटलांची समजूत जी आहे ती घालण्याचा प्रयत्न केला आणि मग जरांगे पाटलांनी 1 महिन्याचा वेळ जो आहे तो वेळ दिल्याचं पाहायला मिळतंय. जरांगेंनी ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर जरांगे पाटील निवडणुकीच्या मैदानात उतरले तर चित्र काय असू शकतं? आपण बघतोय की जरांगे फॅक्टर जो आहे तो विशेषतः मराठवाड्यामध्ये दिसलेला आहे. आपण बघतोय की रावसाहेब दानवे यांचा झालेला पराभव असेल, पंकजा मुंडेंचा झालेला पराभव असेल, त्याचबरोबर नांदेडमध्ये प्रतापराव पाटील चिखलीकर जे की भाजपाचे उमेदवार होते आणि अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे कुठेतरी भाजपाची सुद्धा ताकद वाढली होती. हे असताना सुद्धा प्रतापराव पाटील यांचा पराभव झालेला असेल. हे सर्व बघता मराठवाड्यामध्ये विशेषतः जरांगे फॅक्टर हा खूप महत्त्वाचा ठरणार आहे, कारण या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात आपण बघितलं की या मराठा फॅक्टरचा मोठा फटका जो आहे तो महायुतीला बसल्याचं पाहायला मिळालं. महायुतीच्या आधी 2019च्या निवडणुकीमध्ये 45 अर्थात 40+ जागा होत्या, त्या आता जेमतेम 17वरती आल्याचं संकेत आपल्याला पाहायला मिळालं आणि परत एकदा जर विधानसभेमध्ये जर मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे केले तर त्याचा मोठा फटका हा सत्ताधाऱ्यांना बसू शकतो कारण आपण बघतोय की मराठवाडा विशेषतः मराठवाड्यामध्ये बहुतांश जातीय समीकरण ही खूप तीव्र असतात संकेत. एका बाजूला आपण बघतोय की मुस्लिम असतील, मराठा असतील किंवा दलित असा जो संघर्ष आपण बघतोय की तो गाव पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये संघर्ष आहे आणि विशेषतः जर आपण बघितलं की बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे खूप आपल्याला संघर्ष जातीय संघर्ष आपल्याला पाहायला मिळालेला होता आणि त्या संघर्षातून कुठेतरी पंकजा मुंडेंचा पराभव झाला आणि ज्यावेळी बजरंग सोनवणे विजयी झाले त्यानंतर त्यांनी थेटपणे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती आणि याचा कुठेतरी धसका हा सत्ताधाऱ्यांना आहे. त्याचमुळे आपण बघतोय की 6 दिवसाचं उपोषण झाल्याच्या नंतर जे आहे सरकारच्या शिष्टमंडळानं जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे
आणि त्यांना विनंती केली की आम्हाला आणखी थोडासा वेळ द्या, आम्ही यावरती प्रोसेस करतो आहोत. आणि त्याच अनुषंगाने आज संदीपान भुमरे असतील, त्याचबरोबर असणारे शंभूराज देसाई असतील, राणा जगजित सिंग असतील. थोड्या वेळापूर्वी आपण बघतोय की आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. शिवसेना ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील, त्यांनी सुद्धा भेट घेतली. त्यामुळे सर्वांना माहिती आहे की मनोज जरांगे फॅक्टर हा निवडणुकीमध्ये खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे कोणीही मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाचा रोष ओढून घेणार नाही. आणि त्याच दृष्टिकोनातून कशा प्रकारे यामधून मार्ग काढता येईल यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न हे केले जाऊ शकतात. आणि याच प्रकरणाचं कुठेतरी विरोधी पक्षाकडून सुद्धा राजकारण केलं जाऊ शकतं. ही बाब कुठेतरी सत्ताधाऱ्यांना लक्षात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी याची गंभीर दखल घेतल्याचं आपल्याला एकंदरीत दिसून येते. एकंदरीतच आज राज्य उत्पादन शुल्क मंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटलांच्या बरोबरीने त्या शंभूराज देसाईंनी तिथे मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे. सोबत छत्रपती संभाजीनगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे होते, भाजप आमदार राणा जगजित सिंग पाटील होते. आणि केवळ शंभूराज देसाई आले म्हणून आपण 1 महिन्याचा वेळ दिला असं जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. तर उद्या मी सर्व अधिकाऱ्यांची संबंधित विभागाच्या बैठक घेईन असं आश्वासन शंभूराज देसाई यांनी जरांगे पाटलांना दिल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं उद्या नेमकं काय बैठकीमध्ये होतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास मात्र मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण जे आहे ते स्थगित केलेलं आहे 13 जुलैपर्यंत. आणि जर 1 महिन्यात प्रश्न निकाली लागला नाही तर मात्र आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरू असा थेट इशाराच त्यांनी राज्य सरकारला दिल्याचं पाहायला मिळत आहे. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि हो, आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. ही सगळी घटना ज्या प्रत्यक्षदर्शींनी पाहिली ते सुद्धा माझ्या बरोबर आहेत. काय सांगाल तुम्ही, ही घटना पाहिलीत, नेमकं काय घडलं होतं? तर एकंदरीत हा ॲक्सिडंट ह्या जो डिवाइड जो रात्री बनवला आहे ह्याच्यामुळं झालेला असा एक अंदाज वाटतोय माझा. ज्यावेळेस कंटेनर आपलं मिक्सर वरनं येत होता तर तो युटर्न त्याच्या इथनं वळायच्या हिशोबाने तो वळण्यासाठी तो टर्न करत होता. त्यावेळेस त्याला कळलं की इथं डिवाइड झालेलं आहे तर तो थांबल्यानंतर ST राईट साईडनी पाठीमागणं होती. त्या STचा डायव्हर कंटेनरच्या ह्याला साईडच्या ह्याला डायव्हरचं तिथं धडक झाल्यानंतर दोन्ही डायव्हरचं नियंत्रण सुटलं. STवाला स्पीडमध्ये राईट साईडच्या यानं विरुद्ध दिशेच्या साईडला जाऊन पहिल्या महिलेला उडवलं. महिलेच्या बरोबर असणारा मुलगा तो पळाला वाचला. नंतर खालनं येणारी जी 2 व्हीलर होती तिला उडून त्या दोघांना जवळ 10-20 फूट त्यांनी फरफटत नेलं. आणि जो मागचा जो कंटेनर त्याला धडक बसली तर त्याचंही नियंत्रण सुटून तो ST मागे जाऊन राईट साईडचा जो MECBचा पोल आहे त्याच्यावरती जाऊन तो आदळला. किती जण यामध्ये सहजासहजी जखमी झाले असं वाटतं? एक लेडीज आणि 2 व्हीलर बाईकवरती दोघ जण होते ते जखमी. हा सगळा अपघात घडण्यामागे हा डिवायडरच मुख्य कारण आहे. हो, हा जो पहिला युटर्न होता त्याने जी गाडी 2 ते 3 दिवसापूर्वी हा डिवाइड इथं झालेला आहे. बरं, मला आणखी काही या ठिकाणी लोक आहेत. एक विषय असा होता, जर तुम्ही आता इथं नीट ऑब्झर्व केलं तर इथं सिग्नल लावलेले आहेत. जर तुम्ही सिग्नल लावताय तर हा जो हे वॉल होती टाकायची गरज नव्हती. आज चांदणी चौक 900 कोटी रुपये खर्च करून आज तुम्ही एवढा हे बनवलाय, सर्व्हिस रोड बनवलाय. मग हा सर्व्हिस रोड नक्की कोणासाठी? मान्य काही तुम्ही पुढच्या चौकात आलं तर ह्याच्यापेक्षा भयंकर ॲक्सिडेंट होत असतात. आम्ही वारंवार ह्याच्यासाठी लोकल लेवलला आम्ही इथं आवाज उठवलेले, परंतु प्रशासनाने फक्त आणि फक्त न ऐकण्याची भूमिका घेतलेली. जर आता इथं सिग्नल असतील आणि सिग्नल असताना जर समजा डिवायडर टाकताय मग सिग्नल कशाला लावले? जर समजा तुम्हाला इथं पोलीस थांबवायचे नसतील किंवा आजकाल ते त्यांचे जे हे असतात असिस्टंट्स, आम्ही जेव्हा बघतो तेव्हा हे असिस्टंट आणि पोलीस प्रशांत बरोबर ना, हे फक्त आणि फक्त पैसे कलेक्ट करण्यासाठी उभे असतात. म्हणजे त्यांचा असिस्टंट हा त्यांचा फक्त आणि फक्त पैसे कलेक्शन हा एवढाच विषय आम्ही इथं पाहतो. चांदणी चौकातला जो ओव्हरऑल तुम्ही पाहिले जे त्यांनी गार्ड्स वगैरे ठेवले होते जे इथं नियंत्रणाला पाहिजे इथं कोणी नसतं. हे सगळं कुठेतरी एका कोपऱ्यात बघत असतात हे सगळं चित्र. हे इथली फॅक्ट आहे. ह्याच्यावरती काय म्हणजे ॲक्शन होणार आहे की नाही. त्यानंतर तुम्ही इथनं पुढे गेलात पौड रोडला तर पुढे गेल्यानंतर एक रोड वायडिंग केलं आहे, मध्येच एक MECBचं आलं आहे, त्याच्या पुढं लागून परत लगेच तिथंच टपरे टाकलेत. म्हणजे याच्यावरती कॉर्पोरेशन ॲक्शन घेणार आहे की नाही हे आम्ही वारंवार उचलले. आम्ही प्रश्न येते इथले लोकांचे आमचे प्रश्न आहेत. आता तुम्ही इथनं खाली गेलात 2 चौक ट्रॅफिक जाम काय तर त्या टपरे आहेत
त्याच्या पुढून गाड्या लागतात. म्हणजे नक्की तुम्ही हा रोड लोकांसाठी का टापऱ्यांसाठी? जसा आमचा हा प्रभाग 10 नंबर प्रभाग हा टापऱ्यांसाठी फेमस आहे, पण एवढंही नसावं की जेणेकरून कोणाच्या जीवावर जावं हा विषय. नक्कीच हा जो चांदणी चौक आहे किंवा पौड रोडचा हा जो रस्ता आहे, या रस्त्यावरती अनेक वेळा अपघात या आधी सुद्धा होत होते, ट्रॅफिक जॅम होत होतं. त्यामुळे पुन्हा मग चांदणी चौक पाडला गेला, नवीन पुन्हा हा पूल बनवला गेला. जुना पूल पाडल्यानंतर ट्रॅफिकची समस्या कमी होईल, अपघात कमी होतील असं बोललं गेलं. मात्र खरं तर तसं होताना पाहायला मिळत नाहीये. माझ्याबरोबर मनसेचे नेते प्रशांत कनुजे आहेत. काय सांगाल तुम्ही, तुमचं ऑब्झर्वेशन काय आहे सगळ्यामध्ये? मॅडम, ज्या दिवसापासून पूल पाडलेला आहे त्या दिवसापासून पूर्ण नकाशेपासून सगळे आम्ही प्रशासनाला त्यांच्या चुका आम्ही दाखवत होतो. आणि त्या इंजिनियर म्हणजे इथं कन्सल्टंट यांनी नेमले होते, सगळे नेमलेले होते. पण इतका चुकीचा पूल झाला, म्हणजे या चांदणी चौकाचा पूल बदलून नाव बदलून यमदूत पूल करावं लागेल. कारण या वारंवार घटना घडणार आहेत आणि इतक्या लोक मृत्युमुखी पडणार आहेत. आणि इथला जो प्रत्येक लोकल माणूस आहे, तुम्ही जर बघत असाल तर पायी माणूस कुठलाही पायी माणूस रस्ता क्रॉस करू शकत नाही. आणि इकडनं ज्या ओव्हरलोड गाड्या येतात त्यांचा ब्रेक फेल होऊन अनेक मोठी घटना इथं घडू शकते. या चांदणी चौक पूल करताना प्रायमूचे नकाशे होते, नैसर्गिक नाले होते, ते सगळे बुजवण्यात आलेत. आता परवाचा जो पाऊस झाला, या रस्त्यावरती नदीसारखं पाणी वाहत होतं, अनेक गाड्या असे वाहून जात होत्या. म्हणजे भोरची जी घटना घडली, ज्या अनेक गाड्या वाहून गेल्या, तशी घटना इथं घडण्याची शक्यता आहे. आम्ही प्रशासनाला वारंवार पाठपुरावा करतोय, NCCच्या लोकांना पाठपुरावा करतो, पण कुणी जागे नाहीये. ते त्यांच्या AC केबिनमध्ये बसतात आणि इथं लोक रोज मारतात. आणि ही घटना घडल्यावर इतकी पोलिस दिसतात तुम्हाला, आणि इथं रोज जर बघाल तर एक पोलीस थांबलेला नसतो. मग जर त्यांनी 1-2 पोलिस इथं थांबवली तर ही घटना घडल्यावर 50 पोलिस यायची गरज आहे का? म्हणजे इतका बेजबाबदारपणा आहे. टोटल प्रशासन या ठिकाणी फेल आहे. हजारो कोटी खर्च करून टोटल, म्हणजे जे पहिलं होतं ना त्याचे आमचे सगळे लोक सुख म्हणजे त्यालाच मान्य. आम्हाला फक्त 5 मिनिटं घरी जायला उशीर होत होता. आता यांनी असे लांबचे 2-2 किलोमीटरपासून आम्हाला घरी ट्रॅफिकमध्ये अडकवत येते. इतकं वाटोळं केलंय. चांदणी चौक हे वाटोळं झालेलं आहे. 1000 कोटीचं यांनी पार पाणी फिरून टाकलेलं नागरिकांच्या पैशाचं. आणि माझं तर मत आहे की हा चांदणी चौक नाही, हा यमदूत पूल म्हणून नाव द्यावं लागेल. कारण इथं अजून अनेक गंभीर घटना घडण्याची शक्यता आहे. या सगळ्यावरती एक उपाय काढायचा म्हटलं तर आता नवीन पूल ऑलरेडी झालेला आहे, मात्र काय उपाययोजना करायला हव्यात? मॅडम, प्लॅनिंग वरती अभ्यास करत नाही. आता तुम्ही जर हा बघाल तर हा 9 मीटर आणि 12 मीटरचा सर्व्हिस रस्ता आहे. आता सर्व्हिस रस्ता हायवेला लागून पाहिजे. यांनी काय केलं, हा रस्ता इकडे पाठवलाय आणि या रस्त्याला सर्व्हिस रोडला कनेक्टिंग काय आहे? आता हे पब्लिक जर जातं पूर्ण U-टर्न मारून येतं, म्हणजे पुढचा रस्ता जाम करणार. सर्व्हिस रस्त्याचा अर्थ काय राहिला? सर्व्हिस रस्ता हा कशासाठी असतो? 9 मीटर आणि 12 मीटर काही छोटा रस्ता होत नाही. तुम्ही जर बघाल त्या रस्त्याला बघा 1-2 दुचाकी चाललेली आहे. जर तो हा रस्ता कंटिन्यू त्यांनी जर ठेवला असता सर्व्हिस रोड तर ती अडचण झाली असती. बरेच आता इथनं जो हा रस्ता, आता तुम्ही बघाल हा इतका मोठा रस्ता, इथं त्यांनी तो शॉर्ट केलेला आहे. इकडनं ज्या गाड्या येणार इकडं त्या रोडला घुसतात. म्हणजे अनेक ठिकाणी यांनी ब्लाइंड स्पॉट गेलेले आणि अपघाताला आमंत्रण देणारे स्पॉट केलेले. पलीकडे तुम्ही वेद भवनच्या ठिकाणी बघाल, इकडनं जे पब्लिक चाललंय तिकडनं त्या गाड्या फास्ट आहेत, त्या क्रॉस होतात. म्हणजे इतका 1000 कोटी करून जर त्या कन्सल्टंटला इंजिनियर असून जर कळत नसेल की बाबा प्रत्येकाला वेगवेगळा मार्ग दिला पाहिजे, तर आता तुम्ही इथं क्रॉस कनेक्शन किती ठिकाणी आहेत, तुम्ही स्वतः जर फिरला ना गाडीवर, मी तुम्हाला सांगतो तुम्हालाही अनुभव येईल. तुम्हाला अख्खा चक्कर मारूसपर्यंत तुम्हालाही दिसेल की बाबा इतकी वाईट परिस्थिती आहे. म्हणजे इथं महिला गाडी चालवायला घाबरायला लागलेत, विद्यार्थी गाडी चालवायला, ज्येष्ठ नागरिक गाडी चालवायला. म्हणजे हा रस्ता कुणासाठी केलाय? या सगळ्यामध्ये दोष कुणाचा आहे असं वाटतं? प्रशासनाचा आहे. प्रशासनाचं प्लॅनिंग चुकीचं आहे. आज 3 लोकांचा जीव वाचला असता. ही जर वॉल नसती टाकली तर आज 3 लोकांचा जीव वाचला असता. आणि एक दुर्दैव सांगावं असं वाटतं की दुपारचा टायमिंग होता, ट्रॉफिक कमी होतं. ते जर नसतं तर अजून किती जणांचा जीव गेला असता ते सांगता नव्हतं. तुम्ही काय सांगाल, तुमची काय मागणी आहे? काय नाही, प्रशासनाने फक्त लक्ष द्यावं, लोकांची गैरसोय पूर्ण करावी. आम्ही ज्यावेळेस हा रोड तयार होत होता, जेव्हा हा 12 मीटरचा रोड जर तुम्ही कॅल्क्युलेट केला तर DP-नुसार कॅल्क्युलेशन्स ही वेगळी आहेत, DPचं मार्किंग वेगळं आहे. परंतु काही पैसे वाचवण्यासाठी कशासाठी हा विषय रोड कमी केला गेला माहीत नाही. कारण तुम्ही इथनं पुढे गेला, शृंगेरी मठ आहे, त्या शृंगेरी मठ वाचवण्याच्या नादामध्ये तिथं रोड 12 मीटरचा रोड एकदम 9 मीटरवरती येतो किंवा 6 मीटरवरती येतो. जाणारी गाडी जाणार कशी, येणारी गाडी येणार कशी, हा सगळ्यात मोठे प्रश्न आहेत. परत तुम्ही जर आता म्हणजे मी कोणाचं एक बाजू घेतो असं नाही आहे. प्रशांतनी मध्ये एक हे घेतलं होतं, वरती एक आबे किंवा एक आंदोलन घेतलं होतं. रोड क्रॉस करण्यासाठी
पायी माणूस चालू शकत नाही. त्यासाठी त्यावेळेसही शब्द दिला होता की ओव्हरब्रिज टाकणार आहेत, तो अजूनही पडलेला नाही आहे. तिथला माणूस जर चांदणी चौकात उतरला तर त्याला बावधानला जायला किंवा पलीकडे इंडियाला जायला त्याला कमीत कमी रिक्षाला 50 रुपये द्यावे लागतात. ही आजची फॅक्ट आहे. आता 300 चालू झाले, म्हणजे त्यावेळेस 50 होते, आज 300 रुपये चालू झाले. जर तो मधला ब्रिज टाकला गेला, लोकांना पायवाढ जर केली गेली, आजही तुम्ही जरी स्वतः गेलात तरी तुम्ही रोड क्रॉस करू शकत नाही किंवा पायवाट हा प्रकार ठेवलेला नाही. पादचाऱ्यांसाठी संपूर्ण जर तुम्ही संपूर्ण केरळ चांदणी चौक जर हँडल बघितला तर पादचाऱ्यांसाठी चांदणी चौक नाही. आता इथं जरी तुम्ही गेलात तर 3.5 फूट हाईटवरती पादचारी चालू शकत नाही. किंवा जर तुम्ही पुढचा बोगदा जरी बघितला तिथे 3.5 फूट हाईटवरती पादचाऱ्यांसाठी मार्ग केलेले आहेत. हे नक्की चाललंय काय? आम्ही त्यावेळेस लक्ष जाणून घटनेत, पण आमच्याकडं दुर्दैवानी म्हणजे आमचीच लोक, म्हणजे आपलीच लोक आहेत ती, यांनी मुद्दाम किंवा निष्काळजीपणामुळे सगळ्यांकडे कानाडोळा केलेला आहे. इथंच पादचाऱ्यासाठी हा खरोखर चांदणी चौक हा म्हणजे हा जसं म्हणला ते नाव बदलावं लागेल. नक्कीच यम पूल चांदणी चौकाचे यम चौक किंवा यम रस्ते असे करावे लागतील. यापेक्षा आधीचाच पूल बरा होता. केलंय काम हे चांगलं आहे. आम्ही काम, आमची डेव्हलपमेंटला विरोध नाही, डेव्हलपमेंट ही चांगली, पण जे नियोजन आहे किंवा ज्यांनी काम केलंय त्यांच्यावरती ॲक्शन का झालं नाहीत हे अजूनही आम्हाला माहीत नाही. तुम्ही म्हणजे खरोखर चांदणी चौक हा जो तुम्ही सर्च या हिशोबाचा पाहिला आणि तुम्ही खरंच सर्च करा या विषयावरती. तुम्ही फुटपाथ म्हणजे जे पादचाऱ्यांसाठी जे मार्ग केले त्यांनी काय केलं, खाली ड्रेनेज लाईन केली आणि वरती लोकांना चालण्यासाठी मार्ग केलेले. ते कसे ते तुम्हीच बघा आणि मला सांगा. 6 फूट 5 फूट हाईट कुठला पादचारी वरती चढू शकतो, कुठला वृद्ध माणूस चढू शकतो? त्याला रस्त्याने जाण्याशिवाय त्याला पर्याय नाही आहे काही. आणि रस्त्याने गेला तर जीव घेण्या गाड्या आहे. आता तुम्ही इथं वन वे केला आहे, एक साईड इथं वन वे केली आहे, एक साईडने जायला एक साईडने यायला केलं आहे. तुम्ही जर तिथं पट्टे जर बघितलेत एकावर एक आखलेत, नक्की पब्लिकने जायचं कसं आणि यायचं कसं हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे पट्ट्यावरती पट्टा आखणं हा कितपत योग्य आहे? तुम्ही मार्क करताय बरोबर आहे, ओव्हरलॅपिंग किती असावं? समोरच्याला पट्टाही नक्की कळत नाही की मला जायचं आणि कुठं यायचं कुठं येते. म्हणजे खरोखर मी तुमच्या चॅनलला रिक्वेस्ट करेल की एक तुम्ही सर्च, मी माझ्या संपर्क मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी प्रत्येक लूप होल्सतले दाखवू शकतो. प्रशांत आहेचे, मी आहे, आमचा गणेश आहे, आम्ही तुम्हाला प्रत्येक यातले लूप होल्स दाखवू शकतो. म्हणजे चांदणी चौक करताना किती लूप होल्स केले. सगळ्यात पहिलं म्हणजे ॲक्विजिशन. काहीतरी पैसे वाचवायच्या नादात हे रोड खूप मोठे झाले असते. पैसे वाचवायच्या नादामध्ये एवढे छोटे केले गेलेत की पुण्याच्या आयडियल इथं लोकेशन झाले असते. अजून 6 बिल्डिंग तुटायला पाहिलं होत्या का? तर पैसे वाचवायचे आहेत आम्हाला. आणि हे मी नाही सांगत, हे DP सांगतो. DP मी तर केलेलं नाही आहे, DP गव्हर्नमेंटने फायनल केलेलं आहे. नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी अनेक लोकप्रतिनिधी आता जमलेले आहेत. त्याचबरोबर इथे राहणारे रहिवासी आहेत ज्यांनी अपघात बघितला असे प्रत्यक्षदर्शी सुद्धा या ठिकाणी आहेत. अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक या ठिकाणी होत आहे. त्यानंतर जे रस्ते बांधलेले आहेत, नवीन जो पूल बांधलाय, त्यामुळे आधीच एका प्रकारचं कन्फ्युजन लोकांमध्ये आहे की कुठून जायचं, कसं जायचं. त्याचबरोबर काही ठिकाणी सिग्नल बसवलेत, जे सिग्नल बंद आहेत. अनेक ठिकाणी या ठिकाणी प्रचंड असं कन्फ्युजन क्रिएट केलेलं आहे. नागरिकांना असेल किंवा वाहन चालकांना असेल, कुठून कसं जायचं हेच कळत नाही. आणि याच सगळ्या गडबडीमध्ये या ठिकाणी अनेक वेळा अपघात होत असताना पाहायला मिळतात. असाच अपघात जो आता झालेला आहे अतिशय भीषण अपघात आहे. सुदैवाने यामध्ये अद्याप तरी कोणाचा मृत्यू झालेला नाहीये. मात्र जे 5 ते 6 लोक यामध्ये जखमी आहेत ते मात्र खरंच खूप गंभीर जखमी आहेत, त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत. मात्र हा जो पूल आहे, चांदणी चौकाचा पूल असेल किंवा हा जो पुढचा चौक आहे, पौड रस्त्याकडचा जो चौक आहे, या चौकात होणारं हे जे ट्रॅफिक आणि वारंवार होणारा अपघात आहे, या अपघातांना नेमकं कारणीभूत कोण हा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. खरं तर या सगळ्या प्रशासनाच्या चुका आहेत, त्यामुळे प्रशासनच या अपघातांना जबाबदार आहे अशा प्रकारचं मत इथले नागरिक व्यक्त करताना पाहायला मिळतात. त्यामुळे या भीषण अपघातांवरती, हे भीषण अपघात रोखण्यासाठी प्रशासनाने पुढे येऊन काहीतरी ठोस पावलं उचलणं सध्या गरजेचं आहे. कॅमेरा पर्सन संकेतसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे.
या भागात राहणाऱ्या रहिवाशांशी सुद्धा बोलणार आहोत. दादा, तुम्ही याच भागात राहतोच, कशी परिस्थिती असते रोज या ठिकाणी? एकदम रोज सगळा ट्रॅफिकचा असा केओस झालेला असतो. कारण आणि रोज आमची गैरसोय होती. फक्त एक सिग्नल बंद असल्यामुळे जोपर्यंत सिग्नल चालू होणार तोपर्यंत आम्हाला एकदा रस्ता क्रॉस करत रॉंग साईडने गाडी घालावी लागते. आणि चालत जाताना देखील आम्हाला सारखं त्रास होतो. कारण हा मेन रोड हायवे असल्यामुळे इथे मोठी वाहनं येतात आणि आम्हाला रोड क्रॉस करताना खूप त्रास होतो. आता काय तुमची मागणी आहे? तुम्ही या ठिकाणी राहता, दररोज अशा प्रकारचे वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात. प्रशासनाला काही आवाहन कराल, मागणी कराल काही? जर इथे काहीतरी रस्त्याची वेगळी सोय, जसा फ्लायओव्हर किंवा एक फुटवे ब्रिज तरी द्यावा, जेणेकरून जे पादचारी आहेत त्यांना ॲटलिस्ट पुढे तरी जाता म्हणजे रोड क्रॉस करता येईल. माझा नातू या शाळेत जातो वेदभवनमध्ये. आम्ही इकडनं येतो, इथं वळता येतं ज्या बाजूला, इथं काही पाहिजे लावलं स्पीड ब्रेकर. अजिबात भीती वाटते मला इथं असं वळताना. लहान काय करतो आम्ही, म्हणून माझं असं म्हणणं इथं काहीतरी पाहिजे हळूहळू गाडी यायला, म्हणजे बरं वाटेल. या ठिकाणी रिक्षा चालक आहेत. काका, काय सांगाल? तुम्ही नेहमी या रोडवरून जात असाल, काय नेमकं समस्या जाणवतं तिथून जाताना? या ठिकाणी जो रोड झालेला आहे हा चुकीचा झालेला आहे. इथं भयंकर ट्रॉफिक होते. रॉंग साईडने येणारे बससुद्धा खूप असतात आणि प्रथमेश बिल्डिंगसाठी किंवा हे साई पॅलेस बिल्डिंग आहे यांसाठी जे आहे रोड केलेलं नाही त्यांनी, ती लोक सगळे वन वेनी म्हणजे रॉंग साईडने वरती जातात. 4 व्हीलरवाले असो, 2 व्हीलरवाले असो, सगळे रॉंग साईडने जातात. एखादा जर वरून आला की तो ॲक्सिडेंट होण्याचे प्रमाण जास्त वाढणार आहेत, हेच मला सांगायचं आहे. मगाशी पण इथे खूप मोठा अपघात झाला. असेच अपघात इथे वारंवार होत असतात. यासाठी नेमकं काय करायला हवं असं तुम्हाला वाटतं की थोडेसे अपघात कमी होतील? आता एकतर त्यांनी कोणून तरी आपलं वरून येणाऱ्यांसाठी जो जास्त उतार दिलेला आहे त्याचा स्पीड ब्रेकर वगैरे करणं, मोठे स्पीड ब्रेकर करणं गरजेचं आहे की त्याच्यामुळं गाड्या थोड्याफार स्लो होऊन गाड्या उतरते. नक्की या ठिकाणी जो स्लोप आहे तो पण खूप जास्त आहे. त्यासाठी अपघातासाठी तो स्लोप कारणीभूत ठरतो. हो बरोबर आहे. तो स्लोपच कारणीभूत आहे. त्यामुळे तिथं स्पीड ब्रेकर देणं हे योग्य आहे. या ठिकाणी आपण इथल्या रहिवाशांची सुद्धा बातचीत केली आहे. या सगळ्यावरून तरी एक गोष्ट प्रामुख्याने जाणवतीये, ती म्हणजे हा जो उतार आहे, तुम्ही माझ्या मागे हा जो रस्ता बघताय, आत्ताही पाहिलं तरी या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक असल्याचं पाहायला मिळतंय. त्याचबरोबर असं रॉंग साईडने जाणारे लोक आहेत. त्यामुळे खरं तर या ठिकाणचं ट्रॅफिक जास्त वाढतं आणि अपघात होण्याची शक्यताही जास्त वाढते. चौकात जो सिग्नल आहे तो सिग्नल सुद्धा बंद आहे. त्यामुळे या ठिकाणचं जर ट्रॅफिक कमी करायचं असेल आणि अपघात टाळायचे असतील तर या रस्त्याचं नियोजन करणं सगळ्यात जास्त गरजेचं असल्याचं इथल्या रहिवाशांचं मत आहे. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. चांदणी चौकापासून अलीकड असलेल्या चौकामध्ये हा अपघात झाला आहे. पौड रोड जो आहे त्या पौड रोडवरती हा अपघात झाला आहे. मी आता त्याच एस टीच्या समोर उभी आहे. ही जर एस टी तुम्ही पाहिलीत तर खरं तर कुरिअर वाहून नेणारी ही एस टी आहे. त्यामुळेच मोठी जीवितहानी टळलेली आहे. जर ही साधी एस टी असते ज्यामध्ये प्रवासी प्रवास करतात तर मात्र खूप मोठ्या प्रमाणात जीवितहानी या ठिकाणी झाली असती. या एस टीचे ब्रेक फेल झाले होते अशा प्रकारची प्राथमिक माहिती सध्या मिळतीये. ही एस टी पौड रोड मार्गे सिटीमध्ये जाणार होती, स्वारगेटच्या दिशेने जाणार होती अशा प्रकारची माहिती आहे. आणि या एस टीचे ब्रेक फेल झाल्यामुळे या एस टीने पुढे मिक्सरला धडक दिली आणि हा अपघात झाला. आपण पाहू शकतो यामध्ये एस टीचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळतंय. पुढे जो मिक्सर आहे तो मिक्सर सुद्धा लावलेला आहे. मिक्सरचं सुद्धा खूप जास्त प्रमाणात नुकसान झालंय. खरं तर एस टीपेक्षाही जास्त नुकसान हे या मिक्सरचं झालंय. कारण मिक्सर जो आहे तो पुढे जाऊन एका पोलवरती धडकला. खूप मोठी जीवितहानी होता त्या ठिकाणी सुद्धा राहिली. पाहू शकताय तुम्ही, हाच तो मिक्सर आहे. MH14 म्हणजेच पिंपरी चिंचवड वरून येणारा हा मिक्सर होता ज्याचा हा मोठा अपघात झालेला आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात या गाडीचं नुकसान झालेलं आहे. दोन्ही अवजड वाहनं होती आणि या अवजड वाहनांची एकमेकांवरती धडक बसल्यामुळे हा सगळा प्रकार घडलाय. खूप मोठ्या प्रमाणात नुकसान या गाडीचं झालंय. त्याचबरोबर एस टीचं सुद्धा झालंय. आणि या दोन गाड्यांच्या खाली ज्या गाड्या आल्या, ज्या 2-3 टू व्हीलर आल्या होत्या त्या टू व्हीलरचं सुद्धा इतक्याच मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्याचबरोबर
तब्बल 5 ते 6 नागरिक जे ते यामध्ये गंभीर जखमी आहेत. जखमींवरती विविध रुग्णालयांमध्ये उपचार चालू असल्याची प्राथमिक माहिती सध्या आपल्या हाती येते. या घटनेची माहिती मिळताच या ठिकाणी पोलीस सुद्धा दाखल झाले होते. आपण पाहू शकतो या ठिकाणी आत्ताच्या घडीला जवळपास 25 ते 30 पोलीस या ठिकाणी आहेत. मात्र दुर्दैवाची गोष्ट आहे की अपघात झाल्यावरती येणारे पोलीस अपघात व्हायच्या आधी मात्र या ठिकाणी कधीच नसतात. या चौकामध्ये कधीच पोलीस नसतात अशी तक्रार इथले नागरिक, इथले रहिवासी करताना आपल्याला पाहायला मिळतात. चौकात जो एक सिग्नल आहे तो सिग्नल सुद्धा बंद आहे आणि त्यामुळे वारंवार अशा प्रकारचे अपघात घडत असल्याची तक्रार इथल्या रहिवाशांकडून केली जाते. त्यामुळे हा अपघात खरंच खूप भीषण आहे. त्यामुळे पुन्हा एकदा चांदणी चौकात होणारे अपघात असतील किंवा मग पुण्याच्या अनेक रोडवरती जे अपघात होतात, या अपघातांची मालिका सध्या सुरू आहे आणि हे अपघात रोखायचे कसे हा खूप मोठा प्रश्न सध्या प्रशासनाच्या सुद्धा समोर आहे. पर्टिक्युलरली आपण जर या चौकाचं बोलायला गेलं तर या चौकामध्ये इतकं जास्त कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे की कुठून यायचं, कसं जायचं हेच गाड्यांना कळत नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचे अपघात या चौकात वारंवार होताना पाहायला मिळतात. या भीषण अपघातामध्ये जे लोक सध्या गंभीर जखमी आहेत त्यांची अवस्था खूप वाईट आहे. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी होणार नाही अशी आपण आशा बाळगूया. मात्र आत्ता ही जी घटना घडली आहे या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रशासनाला खडबडून जाग आली असेल. कारण 2 दिवसांपूर्वीच या ठिकाणी एक डिवायडर बांधलेला आहे. खरं तर याच डिवायडरमुळे हा अपघात झाला असा आरोप इथले प्रत्यक्षदर्शी करताना पाहायला मिळतात. त्यामुळे आता तरी प्रशासनाला जाग येणार का आणि या रोडवरती जो काही केऑस तयार झालेला आहे हा सगळा सॉल्व्ह करण्यासाठी पोलीस प्रशासन असेल किंवा मग वाहतूक पोलीस असतील हे सगळे पुढे येऊन काहीतरी नियोजन करणार का हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन संकेतसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथे थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.